महाशिवरात्रीची रात्र ही इतकी शक्तिशाली किंवा पॉवरफुल मानली जाते, तर यामागे नेमकं आध्यात्मिक काय कारण आहे? आता थोडंसं महाशिवरात्र दरवर्षीपेक्षा थोडंसं यावर्षी आपण वेगळं सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करू की नेमकं शिवरात्र काय असते. हो. मग आपण महाशिवरात्रीकडे जाऊ. आता जसे आपले मराठी महिने ज्या प्रकारे आहेत त्या मराठी महिन्यांमध्ये 2 पक्ष येतात. एक असतं शुक्ल आणि एक असतो कृष्ण. त्याला दोघांना मिळून आपण 15-15 दिवसाचा एक मास असं बोलतो, ज्याच्यामध्ये 2 प्रदोष येतात. आता प्रदोष म्हणजे एक 12वी किंवा 13वी तिथी असते आणि एका महिन्यामध्ये एक शिवरात्र प्रत्येक महिन्याला येत असते. प्रत्येक महिन्याला एक शिवरात्र येते, ज्याला आपण शुक्ल बोलतो. शुक्ल म्हणजे काय, आता अमावस्या झाली आहे, अमावस्यापासून पहिली जी तिथी येते तिला प्रतिपदा बोलतो, द्वितीया बोलतो, तृतीया बोलतो. असं करत 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 म्हणजे काय ना, जो चंद्र होता तो शून्य होता, म्हणजे आपलं लाईफ काय होतं, शून्य होतं. आता आपण जन्म घेतला तर आपण वाढतोय 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 आणि प्रत्येकाचं जस्ट ॲज अ ह्युमन बोला किंवा बिझनेस बोला, आपली एक अशी ग्रोथ असते, एक पीक पॉईंट असतो, आपल्या एजचा पण एक पीक पॉईंट असतो आणि परत एक डाऊनफॉल येतो. त्याच प्रकारे सेम टू सेम आता काय झालं ना, अमावस्या होती, अमावस्येचा पुढचा दिवस नवीन महिना स्टार्ट झाला, म्हणजे नवीन जन्म आला. तिथून आपण स्टार्ट केलं 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 12वी 13वी तिथी ही प्रदोषी आली, म्हणून महादेवासाठी आपण प्रदोष पण मानतो. शिव बोलतात तू एन्जॉय कर, कारण की तू पूर्णत्वाला चाललाय. शिवाची गरज नाही पडली, आता आपण पूर्णत्वाला आलो म्हणजे पौर्णिमा आली. आता काय होणार ना, डाऊनफॉल येणार. मग आता चंद्राच्या कलेमध्ये काय होईल, एक एक कला कमी 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 होत जाणार, म्हणजे डाऊनफॉल येणार. आता जसा जसा डाऊनफॉल येत जाईल ना, तसा 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 सेम टू सेम 12व्या किंवा 13व्या तिथीला येतो प्रदोष. याच्या पुढची जी 2 तिथी आहे, एक तर ती 14 असेल किंवा डायरेक्ट अमावस्या असणार. अमावस्या म्हणजे काय, एंड. प्रदोष आणि अमावस्या याच्यामध्ये एक अगोदरची जी रात्र येतात त्याला बोलतात शिवरात्र. त्याला वाटतं सगळं संपलंय ना, त्यावेळी शिव येतात.